हॅलो नमस्कार, मी माझ्या गोड ताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थचा आपला व्हिडिओ उपायांचाच आहे आणि हे उपाय मला स्वामी समर्थ केंद्रामधून मिळालेले आहेत। तर कृपया हे उपाय आवर्जून करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो मला ते नक्की सांगा कमेंटमध्ये। आजचा व्हिडिओ आपला छोटासाच आहे, परंतु व्हिडिओ माझ्या मित्रमैत्रिणींना आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला एकच विनंती करेन की व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा। आणि हो, तुम्ही असा साथ मला अशीच भरभरून साथ शेवटपर्यंत द्या आणि आपले उपाय जरूर फॉलो करत चला, म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल दिसून येतात की नाही हे खरोखर तुम्ही स्वतः अनुभव घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला उपाय असा आहे की रोज सकाळी आपला उंबरठा धुवून पुसून आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि त्या उंबरठ्याची हळद कुंकू वाहून आपल्याला पूजा करायची आहे। त्यासोबतच थोड्या अक्षदा सुद्धा आपल्याला तांदूळाच्या वाहायच्या आहेत आणि एक उंबरठ्याजवळ आपल्याला आपण जेव्हा हळदी कुंकू वाहतो, आता सकाळी शक्यतो नाही लावली तरी चालेल, लावली तर खूपच छान, नाही लावली तरीही चालेल, परंतु संध्याकाळी तुम्हाला अगरबत्ती लावायचीच आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही वेळ लावायची। आता आपल्याला आपल्या उंबऱ्यावर लक्ष्मीची पावलं म्हणजे स्टिकर लावायची नाही, कारण आपण जे स्टिकरचा वापर करत असतो त्यावर आपले पाय जर का पडले तर त्याचं पाप आपल्याला लागतं का। शक्यतो आपल्याला लावायचंच नाही स्टिकर। तुम्हाला जर शक्य होत असेल तर चांदीचे पावलं तुम्ही तुमच्या उंबऱ्यावर लावू शकता आणि तुम्हाला फक्त त्याची काळजी घ्यायची आहे की जेणेकरून त्यावरती आपले पाय पडणार नाही। आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सरळ रांगोळीने आपल्या दारामध्ये लक्ष्मीची पावलं काढली तरीही चालेल, हे तर खरोखर बेस्टच आहे। आता दुसरा उपाय असा आहे की घराचा मुख्य दरवाजा आपला नेहमी कपड्याने पुसून स्वच्छ ठेवायचा आहे। दरवाजावर नेहमी हळदीने किंवा कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे किंवा ओमचं चिन्ह काढावं। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे याचा उपाय। तोही उपाय खूप पॉवरफुल आहे आणि मी तो स्वतः फॉलो करते आणि तुम्हीही करा। संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजात धूप दिवा लावायचा आहे। याने माता लक्ष्मी खरोखर आपल्याकडे प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये नेहमी येत असते आणि वास करत असते। संध्याकाळच्या वेळी दरवाजा आपल्याला नेहमी उघडा ठेवायचा आहे। आता कित्येक घरी बघते मी तर म्हणजे माझ्या निर्देशनात असं आलेलं आहे की संध्याकाळी सुद्धा दरवाजा लावूनच असतो, तर किमान 1 तास तरी तुम्हाला दरवाजा उघडा ठेवायचा आहे। 6 वाजेपासून तर किमान 7:30 पर्यंत तरी तुम्ही दरवाजा उघडा ठेवत जा। आता तिसरा उपाय असा आहे की जी व्यक्ती रोज सूर्याला किंवा गणपती बाप्पाला नमस्कार करते तिला चांगलं आरोग्य, आयुष्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते। ह्या बाबतीत जीवनात त्यांच्या ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या किंवा हे जर तुम्ही नियम जर रोज पाळले तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला खरोखर सुखद अनुभव येतात। आणि आपण जेव्हा सूर्याला अर्घ्य देतो किंवा सूर्याला पौर्णिमेला आणि अमावस्येला आपण जेव्हा सूर्याच्या किंवा चंद्राच्या प्रकाशामध्ये उभं राहतो तर तशीच आपल्याला तेजाची प्राप्ती सुद्धा होत असते। आता चौथा उपाय असा आहे की दररोज सकाळी पूजा झाल्यावर आपल्या घरामध्ये शंखनाद आपल्याला दररोज करायचा आहे, न चुकता करावा। आपल्या घरामध्ये वास्तव्यास असलेली लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा ही अलक्ष्मी असते। आपल्या घरातून ती काढता पाय घेते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात निरंतर वास करते व माता लक्ष्मी टिकून राहते। अलक्ष्मी ही माता लक्ष्मीची बहीण आहे, तर ती
आपल्या घरामध्ये राहत नाही, यासाठी आपल्याला जरूर शंखनाद करायचा आहे. आता 5वा उपाय असा आहे की आपण जेव्हा पूजा अर्चा करतो तेव्हा आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला अगोदर देवांनाही सुद्धा लावलं नाही तरी त्याच्या लावायच्या आधी आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि नंतर पूजेला आपल्याला सुरुवात करायची. अगदी तुळशीला पाणी घालणं असो किंवा घरातली देवपूजा असो, आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच आपल्याला देवपूजा करायची आहे, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. असं वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधी किंवा रक्षा किंवा हस्ती आपल्याला ठेवायची नाही. आता ठेवतात ना, आता जी मृत व्यक्ती असतात आपल्या घरामध्ये एखादी झालेली, तर आपण त्यांच्या हस्ती तेव्हाच्या तेव्हा नाही टाकून येऊ शकत एखाद्या तीर्थस्नानी, तर ते आपल्या घरामध्ये ठेवतो. तर त्या आपल्याला तशा ठेवायच्या नाही. कोणतेही कार्यक्रम किंवा कोणत्याही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा. आता म्हणजे समोरचा उपाय असा आहे, रोज आपण जेव्हा फरशी पुसतो तेव्हा पाण्यात थोडंसं खडे मीठ आपल्याला टाकून ठेवायचं. फरशी पुसण्याच्या अगोदर 5-10 मिनिटे हे मीठ आपल्याला पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं, म्हणजे असं ते जेणेकरून त्याचं पाणी होईल ते विरघळून जाईल. त्या पाण्याने घरामधील फरशी पुसायची आहे. या उपायाने खरोखर आपल्याला मन शांती लाभते, आपल्याला मन एकदम प्रसन्न वाटते किंवा निगेटिव्ह ऊर्जा घरातून निघून जाते आणि आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत राहते. आपल्याला घरामध्ये प्रसन्न म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं. त्यासाठी आपल्याला दररोज गुरुवार सोडून आपल्याला अगदी थोडा 1 चमचाभर खडे मीठ पाण्यात टाकून फरशी पुसायची आहे. या उपायाने घरामधील कीटकही मरून जातात किंवा आपल्यालाही एक सकारात्मकता जाणवते. आता समोरचा उपाय, आता काही महिला तुळशीमध्ये शिवलिंग ठेवतात. हे माझ्या खूप नजरेस आलेलं आहे म्हणून मी सांगत आहे. आता तुम्ही शिवलिंग ठेवतात हे अगदी चुकीचं आहे. शिवलिंग तुळशीजवळ ठेवू शकता, पण बाजूला असावं. का आपण जेव्हा तुळशीजवळ ठेवतो तर आपल्याला कोणती काळजी घ्यायची, आपण जेव्हा तुळशीला पाणी घालणार आहोत तर तुळशीचं पाणी महादेवावरती आपल्याला पडू द्यायचं नाही. नाहीतर एकतर तिथे मांडायचंच नाही किंवा ठेवायचं नाही. आणि तुम्ही जर ठेवत असाल तर तुम्हाला ही एक काळजी घ्यायची आहे की तुळशीचं पाणी महादेवाच्या अंगावर पडणार नाही. याचा खूप मोठा दोष आहे आणि आपल्याला ही काळजी दररोज घ्यायची आहे. नाहीतर ठेवू नका. नुसतं तुम्हाला फक्त आपली तुळशी माताच आपल्या दरवाजा म्हणजे दारामध्ये ठेवायची आहे. महादेवाचं लिंग तिथं ठेवू नका. तर काही जण बंगलेल्या मूर्ती सुद्धा तुळशीमध्ये ठेवतात, ते सुद्धा चुकीचं आहे. तुळशीमध्ये फक्त आपण शालिग्रामच ठेवू शकतो, दुसऱ्या कोणत्याही वस्तू ठेवू शकत नाही. आणि तुम्हाला जर मांडायचं बसवायचं जर झालं तर महादेवाची पिंड तुम्ही ठेवू शकता. फक्त तुम्हाला ती एकच काळजी घ्यायची आहे की तुळशीला आपण जे पाणी घालतो ते पाणी तुम्हाला महादेवाच्या अंगावरती पडणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता समोरचा उपाय, आपल्या घरामध्ये नेहमी दिवा चालू ठेवायचा. त्याने अशुभ ऊर्जा आपल्या घरात राहत नाही. दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड आपल्याला नेहमी उत्तरेकडे करून ठेवायचं आहे. उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते आणि पूर्वेकडे जर आपल्या दिव्याची वात असेल तर आपल्याला नेहमी आपल्या जीवनामध्ये सुख हे प्राप्त होतं आपल्या जीवनामध्ये. म्हणून दिव्याची दिशा आपल्याला उत्तर किंवा पूर्वच ठेवायची आहे. आता समोरचा उपाय असा आहे की आपली मुलं जर घरामध्ये नीट वागत नसतील, खूप चिडचिड करत असतील किंवा कोणतंही काही ऐकत नसतील तर आपल्याला जो आपल्या केंद्रामध्येही तो ग्रंथ उपलब्ध आहे. तो ग्रंथ कोणता आहे तर नवनाथ भक्तिसारमधील भक्तिसार हा ग्रंथ आहे. तर नवनाथ भक्तिसारमधील तुम्हाला 5वा अध्याय आपल्या घरामध्ये दररोज वाचायचा आहे. संध्याकाळी 7 नंतर हा तुम्हाला अध्याय वाचायचा देवासमोर बसून. आता समोरचा उपाय, ज्यांचा विवाह होत नाही किंवा जमत नाही त्यांनी
किंवा आता ज्यांचा विवाह जमतो म्हणजे अगदी आपली आपण म्हणतो ना आपल्या भाषेमध्ये सोयरीक, तर ती जमते आणि आपण ठरवतो सुद्धा आपला म्हणजे आपलं लग्न ठरतं आणि ऐन वेळेवरती ते मोडतं. तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा माझ्या ताई दादांनी जो आपला नवनाथ ग्रंथामधील 28वा अध्याय आहे तो दररोज न चुकता संध्याकाळी तुम्हाला 7 नंतर देवासमोर बसून आपल्याला वाचायचं आहे. याने तुम्हाला खरोखर लवकरच अनुभव दिसायला सुरुवात होईल. आता समोरचा उपाय बघूयात. आपल्याला सतत पवित्र गोष्टीचं ध्यान किंवा चिंतन करायचं आहे. चुकूनही घरामध्ये अपशब्द बोलायचं नाही, कारण आपण जेव्हा अपशब्द बोलतो, अमापशब्द बोलतो, तर तेव्हा काय होतं, आपल्या घरामध्ये आपण जेव्हा वेडवाकडं बोलत असतो तर तेव्हा आपल्या घरामध्ये वास्तू नेहमी आपल्या त्या शब्दाला तथास्तु म्हणत असते. आपण आता चांगलं बोलो किंवा वाईट बोलो, त्यासाठी वास्तू नेहमी आपल्याला तथास्तु म्हणत असते. तर खरोखर चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं चांगलं होत जाईल. किमान आपल्याला दररोज तरी 1 तास मौन पाळायचं आहे. असा नियम किंवा एक सवय स्वतःला लावून घ्यायची आहे. काही नाही, फक्त 1 तासभर. आपण सर्वजण गेले त्याच्यानंतरही आपण 1 तास मौन पाळू शकतो. घरामध्ये म्हणजे मुलं शाळेत गेले किंवा आपले मिस्टर कामावरती गेल्यावर आपण हा एक नियम लावून टाकायचा की 1 तासभर आपल्याला कोणालाच बोलायचं नाही. आता समोरचा उपाय कोणता आहे तो बघूया. आपल्याला नेहमी अंघोळ करूनच जेवण करायचं आहे. बिमार व्यक्ती सोडून आपण आपलं जेवण झाल्यावर ताटामध्ये कधीही आपल्याला हात धुवायचा नाही. मांडीवर व हातात ताट घेऊन जेवण करायचं नाही. तसेच दक्षिणेकडे तोंड करून सुद्धा आपल्याला जेवण करायचं नाही. दक्षिण दिशा ही म्हणजे यमाची दिशा आहे, राक्षसांची दिशा आहे. त्यामुळे आपल्याला पोटाचे विकारही सुद्धा होऊ शकतात, म्हणजे जेणेकरून ॲसिडिटी असे आजार आपल्याला उद्भवू शकतात. त्यासाठी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून जेवण करायचं नाही. आता समोरचा उपाय कोणता आहे तो जाणून घेऊया. तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जर जाणार असाल तर तुम्हाला 1 चमचाभर दही साखर खाऊनच जायचं आहे. ही एक अत्यंत जुनी परंपरा आहे आणि चालत आलेली आहे. आपण जर कुठे चाललो असेल, समजा कोणतं कोर्टाचं काम असेल किंवा सोयरिकीचं काम असेल, कोणत्या इंटरव्ह्यूसाठी चाललो तर आपल्या घरामध्ये आपल्या जुन्या ज्या आजी होत्या, आपली आजी आपल्याला म्हणायची की थांब 1 मिनटं, दही साखर खाऊन जा. आपल्याला 1 चमचाभर साखर आणि दही मिक्स करून आपल्याला खाऊ घालायची. तर ही परंपरा जुनी आहे, पण हे अगदी खरं आहे. आणि आपल्याला कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जर जायचं असेल तर 1 चमचाभर दही साखर खाऊन जायचं. हे खूप शुभ आहे आणि खरोखर हे सत्य देखील आहे. आता समोरचा उपाय बघूया कोणता आहे तो. शेवटचा उपाय आहे. आणि आपण जेव्हा देवाची पूजा किंवा लक्ष्मीची पूजा पाठ करतो किंवा प्रार्थना करतो तर आपल्याला आपलं तोंड नेहमी पूर्वेकडे ठेवायचं आहे किंवा उत्तरेकडे करायचं आहे. आणि आपल्याला कुलदेवता आणि कुलदेवी हे दोन्ही वेगवेगळे आहेत. कुलदेवता म्हणजे जसे की आपले वडील आणि कुलदेवी म्हणजे आपली आई. आपले जसे आई वडील आहेत तसं आपल्याला आपल्या कुलदेवता आणि कुलदेवी दोघांनाही वर्षातून एकदा तरी जायचंच आहे. नुसती कुलदेवीचीही भक्ती केल्याने होत नाही आणि नुसती कुलदेवतेचीही भक्ती केल्याने होत नाही. आता असं होतं का की आपण नुसतं आईला जीव लावतो आणि बाबांना लावत नाही, आणि असं होतं का की नुसतं बाबांना जीव लावतो आईला लावत नाही, आणि आईला लावतो आणि बाबाला होत नाही, असं होतं का? त्यासाठी आपल्याला दोघांचीही सेवा करायची आहे. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खरोखर प्रगती होण्यास कुणीही रोखू शकत नाही. आणि मी तर सांगेन की कुलदेवी आणि कुलदेवतेला वर्षातून एकदा तरी जात जा. आणि जरूर हे नियम जे आहे आणि मी जे छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगत आहे ते उपाय तुम्ही नेहमी करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर बदल होतात की नाही हे तुम्ही अनुभव घेऊन बघा. एक सांगेन शेवटी जाता जाता की उपायाचा फरक तुम्हाला लगेच मिळणार नाही.
कोणाकोणालाही भेटेल आणि कोणाकोणाला लवकर मिळणारही नाही असा विश्वास सोडून कोणताही उपाय तुम्हाला करायचा नाही. पूर्ण विश्वासाने आणि भक्तीने उपाय करा. खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतील. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.